उमेदवार 10, शिवसेना ठाकरे 64 लाख मते, विजय उमेदवार 20, अजित पवार गट 58 लाख मते, विजय उमेदवार 41, सर्व काही गोलमाल फ्रॉड. काय केलं आता या पद्धतीचे एवढा पैसा हे अन्य जावं कुणी जसं मला वाटतं नाही म्हणून मी काय त्याची वेळा पोचला मी त्याच्या बसला ठीक आहे वय 7 आहे माझं वय डॉक्टर आले बसले आला ते 7,000 हो 5, 7 आणि 10 अशा आपण 5,000, 7,000, 10,000 सगळा इडी बिडी म्हणून आणलेला पैसा घातला. मला अमेरिकेतल्या पुन्हा दिसते अगदी इतकं बदललं म्हणजे 10 लोक जे खातं आलं इकडे खाते आता वाचून दाखवलं तरी काम मला सांगतो मॅरेज त्यामुळे काही लोकांचे इंटरेस्ट येतात चालले असं नव्हे म्हणजे आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये चर्चा करू देत नाही वर्तमानपत्रांना भेटत नाही वर्ग पेपरवाली मंडळी येतात नाही पण आता त्याने परस्पर पाठिंबाचे अशा वेळेला पार्लमेंटला विश्वासात घेणं या गोष्टी करायच्या पण काहीच नाही म्हणजे मतदान सारखं विचारलं पण शंका घ्यायला जरूर झालं शंका घ्यायला जरूर झालं एवढंच पण ते तिकडे गेले की नाही मला कसं काढतं माझं मतपत्रिके गेलं हे कागद चाललं त्यांना त्यांनी कोणत्याही माणूस ठरवलं हे सर्व पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय होत पुढे काय काय होईल काय दिसतं धोरणात होतं एक पक्ष हुकूम दुसरीची गरज काय डबल टॉक ज्याला म्हणतात सहकार्य बघायचं इकडे करायचं मी काय पण मला वाटतं असं कधीच घडलं म्हणजे संयुक्त वाटाची इलेक्शन झाली हे झालं पुण्याचं झालं असं नाही झालं
हे राष्ट्रीय प्रश्नांच्या वेळेला सगळे देश एक झाला पुढे ठेवायचं. आता काय तेवढं आहे सगळं. त्यांना नको सहकारी नकोच आहे, त्यांना तुम्ही नको जात हा त्याचा अर्थ. हे नकोच हे किती म्हणलं आणि असं जर अशी येतो की जयप्रकाशांनी जे सुरू केलं ते लोक करू शकतील. त्याला जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन आज सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, पण जिल्ह्यात तर होते. तर थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. असे अर्थात माहिती आहे की इतके जिल्ह्यात लोक बसले. हो आहे. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या बाबत इंग्रजात प्रत्येक जनतेला कसं बरोबर घेता येतं एक म्हणता काय पक्षात लढलं पाहिजे ते आता आवडण्याचं पुढे नाही. पुढचं भविष्य फार वाईट येतं मला. म्हणून आता जेवढी ताकद होते तेवढी लावली त्यांना आणि सोमवारी भौतिक राष्ट्रीय फक्त इथं वस्तू या विषय काँग्रेसची तिथं इंडिया अंडर जेवढे राष्ट्रीय भक्ताच्या स्तराने एकत्र होते आणि हा इतिहास घ्यावा चर्चा नाही. कार्यक्रम घ्यायला पाहिजे. कारण माहिती काय होतं इतकं पैशाचं धुमाकूळ म्हणजे किती धुमाकूळ त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे. सरकारी तिजोरीतून भागवत करताय तुम्ही, स्वतःची खिशातून द्या ना. कोण बहिणी असेल त्या सरकारी तिजोरीतून द्यायचं आणि माझं भागवत म्हणायचं आहे का? म्हणजे काय आहे गमती. आणि लोकांना बरं वाटतं स्वाभाविक आहे. त्या 4 पैसे कोण नको म्हणतात, पण त्या बाहेर कोण वाईट आहे की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली काही नाही सरकारने केलं म्हणा ते घेतलं देवीला ओवाळलं. म्हातारी बाई मला काय मिळालं नाही. 60 वर्षाच्या पुढे म्हणले काहीच नाही, पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय देवीचे घेतलं देवीला व्हावं आणि म्हणतात मिळालं त्या सगळी इतकं सामान्य माणसं सुद्धा चकित झाली. साहेबांच्या कडे नाही गेलं की ना माणूस गेला. हे काय माहिती मी जरा वर्ष म्हणून आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली 8वीत असताना पाठवून कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस नाटकरण. उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सापडायला. आणि हे पवार साहेब एका कुटुंबात का 24 लाडक्या बहिणी ते निकष बदललेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. सुरू आहे ना लायसन? एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अर्थ आलाय. त्यांची कव्हरेजची लाट मदत मिळाली. आता ती खाली होईल. 40 लाखाच्या आसपास होईल. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पायलाईन दिली. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे, तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी तुम्हाला विनंती अशी आहे की तुमच्या विरोधी पक्षाची मंडळी सगळी जमणार आहेत तिथे, तर सरकारकडे मी विनंती करेन. मला असं वाटतं की या झालेल्या हे जे प्रकार आहेत खाजगी आयोग राजकीय पक्षांशी आपल्यासारख्या समाजातल्या सुजान लोकांच्या जर आयोग नेमकं त्याला काय म्हणतायत हे प्रश्न त्या पाठपुरावा करावाच लागेल आणि सत्तेच्या लोकांसाठी कळेल. झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घ्यायची आहे. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटायला लोक नको म्हणतात. म्हणजे तुम्ही काय करता त्याची कृती केली पाहिजे. ते त्याच्यापेक्षा पुढे जायचे ते त्यांना आता नकोच आहे. त्यांना त्या वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणुकीचे राहण्या पाहिजे सरकारला आपण मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी नेमूनच नाही म्हणलं. आपल्याकडे असं मंडळी होती, काय मंडळी होती आणि तुमच्या काळात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगी हे करू. मला वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल, पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर बसला होता. पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे बसून नाही बघ. तुम्हाला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. आता ते कसं करायचं पण मला असं वाटतं की हे करावं. त्यामुळे ते अननोटीस जाईल. अननोटीस काय अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही फायदा नाही आणि फाटाकूट जो मुद्दा त्याच्याबद्दल तुम्ही जरा अदानी त्याच्याबद्दल जे निकाल त्या दिवसाला लागला आणि त्याकडे एका दिवसाचा फरक आहे. काय गणित आम्हाला काही कळतच नाही. एक दिवसाचा फरक आहे. त्यांचं बोलणं देशाचे भांडवलदार आहेत ते करतात काही करतात पण ते जर त्यांच्याच वाटत असतील एखादी करण्यासाठी तर ते सुद्धा लांछनाने पडतात. आणि मग ते सगळं आता जे झाले माझी तक्रार आहे काय जे चाललंय ते आम्हाला माझ्यासारख्या तुझ्या माणसाला देखील कळत नाही की काय चाललं. पंतप्रधान असंच असतं तिकडे. पंतप्रधान असं करत सांगतात तिकडे परदेशात असतात. पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडे कोट्या कोट्या लोकांना सांगतात नाही आम्ही अदानीच्या मागे. तुम्ही आता